साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। निवडणुकीपासून बीआरएसची फारकत, कोणाला पाठिंबा, आठवड्यात निर्णय घेणार। लोकसभा निवडणुकीत बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती उमेदवार देणार नाही। हैदराबाद येथील पक्षश्रेष्ठीकडून आदेश आल्यानंतर सोलापुरातील पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे। कोणत्या पक्षाला सहकार्य करायचं याबाबत पक्षश्रेष्ठींनी आठवड्याभरात पुणे येथे बैठक बोलावली आहे। या बैठकीवर यावर निर्णय होणार आहे, अशी माहिती भारत राष्ट्र समिती पक्षाचे नागेश वल्याळ यांनी दिली। काही महिन्यापूर्वी बीआरएसच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले होते। तेलंगणात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने सत्ता गमावली। पक्षाचे नेते सध्या तेलंगणात अस्तित्वाची लढाई लढत आहेत, त्यामुळे तेलंगणाबाहेर पक्षश्रेष्ठी लक्ष देईनात। तूर्त मात्र पक्षश्रेष्ठींनी सोलापुरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे। लोकसभा निवडणुकीत शांत राहा, त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवू, असेही स्थानिक पदाधिकाऱ्यांना आदेश मिळाल्याची माहिती आहे। नमस्कार। आज जो चाललेला लोकसभेचा रणधुमाळी आहे, त्यामध्ये महाराष्ट्र राष्ट्र समिती या लोकसभेसाठी कुठलीही निवडणूक लढवणार नाही आहे, अशा वरिष्ठांच्या आदेशानुसार येत्या 30 तारखेला पुणे येथे बैठक होणार आहे। या बैठकीत भारत राष्ट्र समिती आणि महाराष्ट्राचे सगळे पदाधिकाऱ्यांची बैठक आणि त्यामध्ये काय पक्षाचे ध्येय धोरण, या लोकसभेसाठी काय कार्य करावं आणि कोणाला पाठिंबा द्यावं या विषयावर चर्चा होणार आहे। आणि येणाऱ्या काळात तसेच विधानसभेसाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जे काही योजना करायच्या आहेत त्याच्या संदर्भात बैठक आहे। त्या बैठकीनंतर पुढच्या रणनीती ठरतील आणि येणाऱ्या काळात आम्ही मजबूतीने परत येऊ, एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। धन्यवाद।